आवाज महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊनही ज्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय ते ओमकारजी शेट्टे सर यांच्या आवाजानं हा पूर्वार्ध ऐकूया. तत्पूर्वी मैदानाकडे जे रवाना झाले सगळे खेळाडू, श्रद्धांजली व्हायची आहे ती मात्र खेळाडू एकदा उभे राहील सगळ्या जागेवर. चला आपण मॅचकडे वळतोय आणि त्याआधी आपण साई 11 नवीन वसाहत संघ खेळतोय आणि रोहिंजण संघाचे सदस्य लुईस मीरा यांच्या आईचं आज अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं आणि सर्वांना विनंती आपण जिकडे जिकडे आहात आपापल्या जागेवरती स्तब्ध उभं राहायचं. ज्योती अनंतास विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली, भाव सुमनांची ओझळ भरूनी वाहतो आम्ही श्रद्धांजली. स्वर्गीय आपण पाहता आज लुईस मीरा यांच्या आई आपल्यामध्ये नाही आहेत आणि एक साथ सावधान. ओम शांती शांती, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि या आपण बोलूयात ऑनगोईंग मॅचकडे आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखात साई 11 नवीन वसाहत रोहिंजण ग्रामस्थ सगळे सहभागी आहेत याची आपण या ठिकाणी ग्वाही देऊन आजच्या दिवसाला या ठिकाणी चौथ्या डे नाईट फॉर्मॅटला सुरुवात करूयात. मागचे 3 रात्री खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिला रात्रीचा खेळ गाजवला गावदेवी तुर्भे संघानं आणि त्यांच्या सोबतीनं श्री गणेश वल्लभ संघानं आणि त्यानंतर दुसरी रात्र स्पर्धेची गाजवली गावदेवी दहिसर संघ जो सुपर 7 मध्ये ट्रॉफीसाठी हकदार बनलाय. आणि त्यानंतर कालची रात्र या स्पर्धेची तिसरी रात्र आणि काल क्वालिफाय होताना टीम आपल्याला पाहायला मिळाली ज्यांनी अतिशय चांगलं क्रिकेट कालच्या रात्रीमध्ये दाखवलं. टीम पेठाळी आणि वल्लभ अगदी आपण पाहिलंय त्या सोबतीनं कालच्या रात्रीमध्ये एका बाजूला कोपरा आणि त्याच्या आधी जुई कामोठ्या या 2 संघांना आपण टेबल टॉप केला. मॅचची सुरुवात अंबासाला ग्रीन सिग्नल सुनील पाटील सर आपल्या सोबत 6 वाजून बरोबर मिनिटं झाली आहेत या ठिकाणी 38 आणि पहिला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. 6:38 विदिन 20 मिनिट्स 4 ओव्हर्स तुम्हाला टाकाव्या लागतील. मॅचचा पहिला बॉल आणि पहिला चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय मिलिंद सोनवणे स्टँडच्या भेटीसाठी आलाय चौकार. मिनिटं झालेत, बरोबर 5 मिनिटांनी शार्प पहिले षटक संपल्यानंतर लाईट्स ऑन होतील. सध्या आपल्याकडे फ्लड लाईटच्या ऐवजी सूर्यप्रकाश चांगला आहे की जिकडे क्रिकेट खेळलं जाऊ शकतं. चांगल्या आयडल कंडिशन्स आहेत आताही क्रिकेटसाठी. बॅटची बाहेरची कडा आणि रिले कॅच देखील ड्रॉप. रनआउटची संधी तिकडे देखील मिस्टेक. आताही संधी आहे रनआउटला. 1 2 3 4 एकाच वेळी तब्बल 4 ठिकाणी झाली आहे मिस्टेक. आधी यष्टीरक्षकाने कॅच सोडला, सेकंड फाईन स्लीपला कॅच ड्रॉप झाली, देन थर्ड रनआउटची संधी होती आणि चौथ्यांदा इकडे बॅकअप ओव्हरथ्रो झाला तिकडे देखील रनआउटची संधी, तिकडे बॉल कॅरी नाही झाला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी 5 धावा. राहुल पोर्जी यांना आपण मागच्या 3 रात्री डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्कोरिंग करताना पाहिलं. आज रायगड जिल्ह्यातील अजून एक नामवंत गुणलेखक आपल्यासोबत जोडले गेलेत, गुलशन पाटील किरवली. आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकताय रायगडातील एक नामवंत अभ्यासू आणि शिवछत्रपतींचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवणारा एक सर्वांचा आवडता बंधू म्हणून खरं तर ज्या नावाला रायगड टेनिस बॉल क्रिकेट ओळखतं अशा अनेक समालोचकांचे जिवलग मित्र दिनेश पाटील सरांचं आगमन झालं. आपलं सर स्वागत आहे. तर मिडॉनला टिपला एक अप्रतिम असा झेल आणि आली विकेट नंबर फर्स्ट. सेंटर पासला एक बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सुमित त्याच्या सोबतीनं मैदानावरती खेळतो. रणजित खूप चांगला खेळला. एक चौकार
त्याच्या बॅटमधून आलाय. मागचा सामना अप्रतिम गोलंदाजी केली साईनं. खरं तर या मैदानावरती 6 बॉल 9 डिफेंड करणं चॅलेंज आहे. मात्र रन बॉलपेक्षा मॅच पुढे आली होती. 1 चेंडू 2 पर्यंत सामना पोचू शकला असता. थोड्याशा चुका झाल्या, काही हरकत नाहीये. खूप चांगला खेळला आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे. आणि सगळ्यांना हार्ड लक. आणि पुन्हा एकदा नव्या जोमात, त्याच जिद्दीत, त्याच जोशात आपल्याला तयारीला लागायचं आहे. कारण अजूनही अगदी दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे फक्त इतकंच म्हणतील, हे तो सिर्फ झाकी आहे, पुरी कहाणी अभी बाकी आहे. कारण आत्ताशी आपण चौथ्या रात्रीत होत. मेगा फायनल्स, सेमीफायनल्स त्या येणं बाकी आहेत. या स्पर्धेचे चॅम्पियन, रनरअप, तब्बल 20 मोटरसायकल्स कुठं जातील त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेचायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला फल्डस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. आदरणीय दर्शनजी चरपटशेठ म्हात्रे आणि एक युवा उद्योजक नवनाथ शेठ म्हात्रे त्यांच्या स्वप्नातून साकार झालेला पिसारवे गावाला रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वात इतिहास घडवून देणारी स्पर्धा तुम्ही पाहताय. गावदेवी चषक पिसारवेचं आणि खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. अगदी कालच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहिलं, सन्माननीय माजी आमदार सुभाषेठ भोईर साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. MK मडवी साहेब होतं. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज अधिरा ग्रुप काल आपल्यासोबत होतं. रोज या स्पर्धेमध्ये दिग्गज व्यक्तिमत्व येताना आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा मालक आदरणीय राहुलभाई पाटील मथुरबैलाचे मालक आपल्यासोबत होते. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कालच्या तिसऱ्या रात्रीचा खेळ अप्रतिम पार पडला. आणि या स्पर्धेची चौथी खरं तर या ठिकाणी डे नाईटची खरं तर सुरुवात झाली आहे. आणि मॅच नंबर 2 आपल्या समोर. पहिला षटकाचा खेळ राहिला आहे. या ठिकाणी टीम शनी कृपा कोपरा संघाच्या बाजूनं. काल शनी कृपा कोपरा संघ खूप चांगला खेळला आहे. धावफलकावरती धावा अगदी आपण पाहता फक्त खर्च झालं या ठिकाणी, त्या म्हणजे 5 लॉस ऑफ 1. चला 1 मिनिट अंबास थांबा. फ्रंट लाईट्स ऑन करायच्यात, त्यानंतर आपण मॅचची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. आमचे जे लाईट्समॅन आहेत इलेक्ट्रिशियन, फ्रंट लाईट्स आपल्याला ऑन करायच्यात. 6:43 झालं. इथनं जो वेळ होईल सुनील सर तो आपण एक्स्ट्रा देणार आहोत या ठिकाणी फिल्डिंग टीमला. चला अजून एक षटक आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आयोजकांचा मेसेज आला, 2 ओव्हर्स नंतर आपण फ्रंट लाईट्स ऑन करतोय. बॅट्समन चालेल का? चला ओके, आपण 5 मिनिटं थांबूयात, त्यानंतर मॅच सुरू होईल. तर 5 मिनिटं पॉज घ्या आपण, कारण आत्ताच जनरेटर्स ऑन केलं. थोडंसं फ्रंट लाईटचं अगदी कनेक्शन्स आता सप्लाय जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक 5 मिनिटं आपल्याला लागतील. आणि 5 मिनिटानंतर आपण सामना त्वरित सुरू करणार आहोत. तोपर्यंत चर्चासत्र रंगेल, टीम हडल्स होतील. अतिशय सुंदर आयोजन आज दिनेश बंधू आपल्या सोबत आहेत. सर कसं वाटलं? रायगडातील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्ही सातत्यानं कव्हर करत असता. आज पहिल्यांदा रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटच्या धर्तीवरती 20 मोटर बाईक्ससह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याआधी मुरबीला आपण ठाकूर साहेबांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा जरूर पाहिली. मात्र आज 20 EV प्रॉपर क्वालिटी मोटर बाईक सोबत ही स्पर्धा आणि आयोजन पाहिल्यानंतर सर आल्यानंतर कसं वाटलं? नक्कीच ओमकार शेट्टे सर, पिसारवे म्हटलं की क्रिकेटचं एक नंदनवन इकडं असतं. कारण सुसज्ज असं मैदान आणि क्वालिटी क्रिकेट आणि सगळ्यात मोठी जमेची बाब क्वालिटी बाईक, हा त्यातली टॅगलाईन आहे. कारण आजकाल आपण पाहतो शर्यतीसाठी अनेक बाईक असतात, परंतु ती बाईक घरापर्यंत जाईल की नाही हाही प्रश्न उरतोच बऱ्याच वेळेला. आयोजकांचं विशेष कौतुक राहील की अशा प्रकारची स्पर्धा आपण आयोजित करता आणि खेळाडूंना प्रोत्साहन देता. त्याच्यामुळे एक दैदिप्यमान असा सोहळा क्रिकेटचा इथे रंगतोय, याबद्दल आयोजकांचं विशेष कौतुक. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर अगदी चांगलं या ठिकाणी मनोगत आपण व्यक्त केलं. आणि स्पर्धा म्हटली की खरं तर शिस्त आली, आयोजन दमदार आलं आणि फटकेबाजी देखील बॅट अँड पॅड मध्ये पडलाय, उडवलाय, चाललाय लॉंग ऑनच्या लाठांवरती वाऱ्यासोबत वार्तालाप आणि आलाय एक दणदणीत गावदेवी चषक ब्रँडेड षटकार. शंभर के अगदी नंबर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 106 रन्स. आता अगदी जर तुम्ही पाहिलं आजच्या रात्रीमध्ये देखील धावेंचं उच्चांक जास्तीत जास्त किती त्याची चर्चा सुरू राहील. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर स्वागत झालं रणजितच्या षटकारानं आणि दुसरा देखील मारलाय. पहिला लॉंग ऑन तर दुसरा चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट इज दॅट बाय रणजित बाबर.
असे मारलेत मैदानावरती 2. सुंदर अशी फटकेबाजी या मॅच मध्ये या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मागचा जिंकलेला संघ कुठेही जाऊ नका. परत एकदा सांगतोय, मागचा सामना जिंकलेली टीम कुठेही जाऊ नका. विनर वर्सेस विनर हा सामना या ठिकाणी लगेचच कव्हर केला जाणार आहे. आज आपण पाहता ग्रुप जी मधनं आधी आपण सुरुवात केली आहे. त्यानंतर ग्रुप डी आपल्या सोबत येणार आहे. पिंपरी गावदेवी पिसारवे तिकडे पिंपरीनं सामना जिंकलाय. नवीन वसाहत त्यांच्या विरुद्ध संदीप दादा स्मृती कोपरा खेळते शनी कोपरा या नावानं. आणि त्यानंतर आपण ग्रुप डी ला सुरुवात करणार आहोत. हा देखील फटका अतिशय सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल तिकडे अडवला जाल. आणि आज आपण डी ग्रुपकडे जर नजर टाकली, आजच्या खेळणाऱ्या टीम्सकडे या ठिकाणी एक नजर टाकूयात. गाथा 11 तौजा मजकूर आपल्याला तर या चला, दरम्यान पेंडर धनाजी समा आणि गायकवाड तौजा त्यांना मजकूरची कॅमेरे जी शुभागमन match आहे, झालंय ते विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. जीवा 11 गावदेवी पेंदर आणि तौजा मजकूर जो डी ग्रुप मधला पहिला सामना आहे, तो काही कारणास्तव आज आपण पेंडिंग ठेवलाय. आणि ग्रुप डी ची सुरुवात आपण करणार आहोत उसार वाकळण आणि त्यांच्या विरुद्ध हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी पासून. आणि त्यानंतर CSK सिद्धी करवले त्यांच्या विरुद्ध बुरदुल पासून. म्हणजे आज आपण वाकळण आणि हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी यांच्यातील सामना कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर CSK सिद्धी करवले विरुद्ध बुरदुल यांच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर रेडी राहायचं टीम वाकळण आणि हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी आणि CSK सिद्धी करवले आणि बुरदुल. एक मॅच यानंतर अजून बाकी आहे. त्यानंतर ग्रुप डी मधनं डायरेक्ट आपण मॅच नंबर 3 आणि मॅच नंबर 4 त्यांना सुरुवात करणार आहोत. परत एकदा सांगतो, बरोबर या ठिकाणी मैदानावरती रिपोर्ट करायचा आहे 7:30 वाजता 7:30 टीम वाकळण आणि हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी संघानं. यानंतर विनर वर्सेस विनर एक मॅच आहे. म्हणजे अजून जवळजवळ 1 तास 1.5 तास आपल्याकडे. आणि या मॅचचं देखील आता पहिलं सत्र मैदानावरती सुरू आहे. 19ला 2 बाद 1.4चा खेळ संपलाय. दुसरी विकेट आली आहे. 6 चेंडूंचा सामना करत 2 षटकाराच्या मदतीनं आणि एका चौकाराच्या सोबतीनं 19 धावा तिकडे फलंदाज रणजित बाबरनं जमवला, तो बाद झाला. सुमित खंडागळेवरती जिम्मेदारी आता या मॅचची वाढली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला जीवन गायकवाड. हा देखील एक चांगला स्लॉगर पिंच हिटर बॅट्समन आहे. त्याच्यासमोर टीम खेळतीये मैदानावरती संदीप दादा स्मृती कोपरा. चांगलं क्रिकेट कोपरानं सातत्यानं दाखवलं. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवर्जून या टीमचं नाव आदर सन्मानानं घेतलं जातं. मिड विकेटला चालला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. थोडीशी वेळ तिकडे लागली आहे फोल्डर्सला बॉल कॅरी करताना. तोपर्यंत 2 धावा आरामात या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि धावफलक 2ने पुढे चाललाय. 21 धावा. जितक्या काही रन्स बनलेत ना त्यातील 19 बनवल्या रणजितनं आणि आता 2 धावा आल्यात जीवन गावांच्या बॅटमधनं गायकवाडच्या बॅटमधनं. आणि सगळ्या रन्स आहेत त्या बॅट्सनं आलेत. एकही एक्स्ट्रा रन या मॅचमध्ये आतापर्यंत खर्च झालेली नाही आहे. बॉल होता यार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पॉवर प्ले मधला हा अंतिम बॉल आहे. बॅटच्या समोर होता. ओव्हर द बॉलर हेड खेळला. लॉंग ऑन पोस्टला चेंडूवरती आणि टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना झेल. षटक संपलं मैदानावरती नंबर 2 आणि ते राहिलंय या ठिकाणी टीम संदीप दादा स्मृती कोपराच्या बाजूनं. या ओव्हर्समध्ये विकेट्स आले 2. धावा जरूर खर्च झाला 16, पण विकेट्स इम्पॉर्टंट इकडे काढताना गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21ला 3 बाद बॅटिंग करते टीम नवीन वसाहत. तर या दरम्यान धनाजी गायकवाड धरणा कॅम्प येथे शुभागमन विनंती आहे. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच तानाजी गायकवाड यांचे देखील शुभागमन झालंय. मस्त फिरकन आपलं गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि अतिशय भव्य दिव्य अशी ही संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. 20 टू व्हीलर मोटर्स बाईक आहेत त्या सोबतीने आपण पाहताय. अगदी खेळाडूसाठी मालिकावीर एक अगदी आकर्षक गाडी आहे. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि त्या सोबतीनं बेस्ट फिल्डरसाठी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक इलेक्ट्रिक EV ब्रँडेड स्कूटी देतोय. गावदेवी चषक पिसारवे तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ झाला. 21 धावा 3 विकेट्स गेलेत.
एक सिंगल ॲड झाली आहे, धावफलक 1ने पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22, 22 धावा, 22ला 3 बाद. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला फुल टॉसला वळवला, टर्न केलाय, चाललाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि स्क्वेअर लेग अंपायर्सनं हा निर्णय पाठवला आता टेक्निकल टीमकडे. चौकार तर ॲड झाला, बट हाईट फॅक्टर या बॉलचा पाहिला जाईल. आधीच बॅट्समन फ्रंटफूटला कमिट झाले होते, त्यानंतर बॅन देखील झाले होते, पण तरी देखील हाईट फॅक्टर मनामध्ये अंपायरचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काही क्षणात मैदानावरती आपल्याला मिळेल. तर अंपायरच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्यासोबत मॅच ऑफिशियल अंपायर जॉईन होतील. यस अतुल. पार रस्त्यावरती ज्या कोणाच्या बाईक पार केल्या जातात, जो आमच्या मंचावरती येण्याचा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे, ज्या रस्त्यावरती कोणाच्या बाईक असतील त्या आपण लगेचच साईडला काढा, कारण की पाहुण्यांच्या गाड्यांसाठी बहुतेक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आहे. तर ज्या कोणी प्रेक्षकाच्या गाड्या असतील आपण लगेचच साईडला काढायच्या आहेत, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी येतील. विनंती आहे, पण जो मुख्य रस्ता आहे मुख्य मंचाकडे येण्याचा, त्या रस्त्यावर कोणत्या गाड्या पार्क असते आपण लगेचच साईडला काढा. तर या दरम्यान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय पिसारवे गावाचे भाग्य विधाते माजी सरपंच चरपट शेट मात्रे साहेबांचा शुभागमन झाला आणि अंपायरचा डिसिजन आला हा फेअर बॉल. मनामध्ये जी शंका होती, अंपायर कॉल होता ना सर? येस ओके. दोन्ही टीमकडे DRS अजूनही बाकी आहे. बाउंड्री चेक, व्हाईट बॉल, नो बॉल याच्यासाठी तुम्ही त्याचं अपील करू शकता. इन द मिडल ऑफ द बॅट, व्हॉट अ शॉट इज दॅट. जसा बॅट वरती आला ना तो सरळ चालला मैदानाच्या बाहेर, अर्धा मैदान लांब मारलाय आणि मैदान गाजवायला नवीन वसाहत उतरली आहे. हे सांगताना फलंदाज संस्कार त्याच्या बॅटमधून आला, आधी 4 त्यानंतर 6 षटकार. तर पाहता तुम्ही या ठिकाणी स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय माजी सरपंच चरपट शेठ म्हात्रे यांचे शुभागमन व्यासपीठावर होत असताना त्यांचं देखील करूया मनाच्या अंतर्गत मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. जसं बॅट वरती मिडल झाला ना, साऊंड आला होता टक. व्यासपीठावरती तुम्ही पाहता ही सगळी टीम, एकनाथ शेठ म्हात्रे, आदरणीय चरपट शेठ म्हात्रे, आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहता जरूर दर्शन दादा, नवनाथ दादा, आता त्यांच्या सर्वांच्या सोबतीनं हा जो एक परिवार आहे, एक आपल्या गावाच्या नावासाठी सातत्यानं झटत आला, संघर्ष करत राहिला आणि आज पिसारवे गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये अभिमानानं कसं घेतलं जाईल, रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात कसा मानसन्मान मिळेल, त्यासाठी सगळी मंडळी अविरत मेहनत करते. रोज या मैदानावरती 3-3:30 वाजेपर्यंत खरं तर रात्रभर क्रिकेट चालतं. संध्याकाळी बरोबर 2:30-3 वाजता हे सगळे मैदानावरती उपस्थित असतात. अनेक साऱ्या मीटिंग्स, आज काय करायचं आहे, कशा प्रकारे टुर्नामेंट कव्हर्स करायचे, प्रत्येक गोष्टीवरती हे सगळे काम करतात. अर्ध्या विकेटवरती टाकला होता, शफल झाले, त्यानंतर फाईन लेगला 360 स्टाईल हुक केलाय. टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं, बट एकदा का फाईन लेगला बॉल निघाला, आउटफील्ड प्रचंड तिकडे फास्ट आहे आणि याला चौकार. हे षटक खूप महागडं राहिलं दुर्गेश ठाकूरचं आणि या षटकामध्ये तब्बल रन्स आणि रन्स बनतानाच दिसल्यात. 16 आणि धावफलक पोहोचलंय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल काही क्षणात. 12th मॅन जरा ॲक्टिव्ह राहा सगळ्यांनी. जसं 3 षटकं संपतील लगेचच तुम्हाला रेडी राहायचं मैदानावरती ड्रिंक ब्रेकसाठी. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर आतापर्यंत स्कोर पोहोचला 37 धावा. 37ला विकेट्स 3. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आज देखील अंपायरच्या भूमिकेत अरविंद म्हात्रे सर, एजी दादाला आपण पाहता आणि त्या सोबतीनं सचिन कडू सर, रोहिंजनचे एक रायगडातील लेजंडरी फिरकीपटू आणि त्या सोबतीनं ज्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये खरं तर क्रिकेट आणि त्यांची एक अटूट नाळ बांधलेली आहे. क्रिकेटसोबत राहिलं तर मी म्हणाल अजून सर 10 वर्ष आयुष्य जास्त जगतील असं नाव म्हणजे सुनील पाटील सर बंधू. काय म्हणाल सर? घरामध्ये विकी, त्या सोबतीनं अगदी पूर्ण एका बाजूला रायगड समालोचक संघटनेचे अध्यक्ष, दुसऱ्या बाजूला ओमका पाटील रायगडचा स्टार प्लेअर विकी,
बंटी, त्यानंतर रायगडचे मेंटॉर मॉन्टी आणि त्यानंतर आता अंपायर्स, म्हणजे एका घरामध्ये सगळं ऑल इन वन पॅकेज आहे या पाटील परिवाराबद्दल. आणि बंधू, तुमचं आणि पाटील परिवाराचं अतूट जवळचं नातं आहे. आवर्जून आमच्यावरती देखील या सगळ्यांचा खूप मोठा आशीर्वाद असतो. बट तुम्ही काय म्हणाल या सगळ्यांबद्दल, कारण आमच्यापेक्षा जास्त तुम्ही ऊन पावसाळे या सगळ्यांसोबत जास्त पाहिलं. नाही, खऱ्या अर्थानं विचार केला तर पाटील परिवार हा ऑलराऊंडर परिवार आहे. कारण भजनामध्ये सुद्धा या पाटील परिवाराचा फार मोठा हिस्सा आहे. भजन आहेत, कारण ओंकारदादाचे बाबा फार मोठे भजन सम्राट आहेत. आणि क्रिकेट म्हटलं की ते क्रिकेट आर इन ब्लड, ते रक्तातले क्रिकेट खेळतात. आपली मुलं क्रिकेट खेळताना पाहतो. रायगड समाजक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आपण संदीपदादा पाटील यांना पाहतो. रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे पंचप्रमुख म्हणून सुनीलदादांना पाहतो. आणि क्रिकेटचं माहेरघर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि खूप छान कामगिरी त्यांच्या माध्यमातून तिथे सुरू असते. आणि आवर्जून या सगळ्यांमध्ये काही नावं देखील मी जोडेल. रायगड जिल्ह्याचा वन ऑफ द बेस्ट विकेट किपर बंटी ठाकूर याच मोरबी गावानं दिला. त्या सोबतीनं माझ्या आयुष्यातील जर रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधला सगळ्यात बेस्ट ऑलराऊंडर जर मी पाहिलेला कोण आहे तर ते नाव आहे नरेश ठाकूर. त्यानंतर रोशनदादा असेल, महेशदादा असेल, मास्टर माइंड. खूप मोठं खरं तर साम्राज्य राहिलं आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती. मोरबी गावाचं गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. थर्ड अंपास या ठिकाणी थोडाच वेळ जॉईन होतील. आणि ओंकार पाटील यांचे पिताश्री जे भजन सम्राट, अभंग आणि खरं तर विठूचा गजर काही असा आहे की देहासी विठ्ठल म्हणती सकाळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटा देहीचा जन्मला, सोवळा तो झाला कवर्ण धर्म, विटाळा वाचोनी उत्पन्नीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी, म्हणून पांडुरंग वनितेसे धोरी, विठ्ठला देहांतरी वसतसे, देहाचे विठ्ठल देहाईचा निर्धार, म्हणतेसे महारी चोरी वयाची. अर्थातच या सगळे अभंग ज्यावेळी तुम्हाला ऐकायला मिळतात मन प्रसन्न होतं. इथे फटका फर्स्टला मस्त टायमिंग, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डाऊन दी बॉल फिल्डर, व्हॉट अ ग्रेट कॅच. ओ ड्रॉप लास्ट मुवमेंटला हातातून निसटून पायांवरून घरंगळ्यात पूर्ण फूटवरनं देखील बॉल खाली आलाय आणि मिळालाय या ठिकाणी जीवनदान. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळती आहे. एक्स्ट्रा कव्हरला आतापर्यंत जितके झेल आले सगळे ड्रॉप झाले सर. त्या जागेवरती जवळजवळ आतापर्यंत 13 ते 14 कॅचेस ड्रॉप झालेत. पण हा कठीण होता खूप. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, आवर्जून कौतुक त्याचं व्हायला हवं. बट जवळजवळ कॅरी झाला होता. बॉल होता यार, वॉट अ बॉल, गुड गुड बॉल. अगदी आपण म्हणतो ना लो फुल टॉस ना एक स्लो पॉयझन, ते लवकर दिसत नाही बट त्याचा हळूहळू असर होतो. आणि सुनील पाटील सरांचे जे बंधुराज आहेत अनिल पाटील सर, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील अगदी त्यांचा मुलगा सध्या खूप चांगली कामगिरी करतोय. विघ्नेश पाटील लेदर क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी सध्या तो देखील करतोय. बॅटच्या समोर होता, अपील अपील अपील, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग, फलंदाज बाद, लेग बी फॉर विकेट. आली अजून एक विकेट टीम या ठिकाणी शनी कृपा कोपरासाठी फलंदाज बाद. अजून एक विकेट. 41ला आता विकेट जाती या ठिकाणी आपण पाहता ती म्हणजे नंबर 4. मॅचमध्ये कंट्रोल आता ही टीम कोपराचं, कारण विकेटचा ग्राफ जास्त आहे. एक षटक चांगलं आलं तर कधीही मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. सुरुवातीला जर आपण पाहिलं विकेटचं फॉलो थ्रू 5, त्यानंतर 16ला लगातार 2 विकेट्स गेले. आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहताय पुन्हा एकदा दुर्गेश ठाकूर विरुद्ध अगदी हल्ला बोल झाला. त्याच्या ओव्हर्समध्ये 2 चौकार 1 षटकार आला. मग त्या दुर्गेश ठाकूरनं जेवढ्या खर्च केले तेवढा वसूल करण्याची ताकद देखील त्याची बॅट ठेवते. त्यामुळे टीम नवीन वसाहतला कमीत कमी 60-65 पर्यंत कसं जाता येईल तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे अंकित यांच्या वतीनं. फलंदाजाला मैदानावरती आकाश, त्याच्यासाठी जरी 2 षटकार मारले लगातार तरी देखील 500 आणि 3 मारले तरी 1000. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. या अगदी सत्रातील पहिली एक्स्ट्रा रन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एका सिंगलला स्कोर पुढे चालला. बंटी खूप चांगली बॉलिंग करतोय. अगदी या मॅचमध्ये त्याचा पडल्यानंतर जो बाहेर निघणारा बॉल सध्या थोडंसं टेन्शन देऊन जातोय. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या नवीन वसाहतला बंटीचं कमबॅक होतं. कोपरासाठी इथे देखील फटका फर्स्टला, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षकापासून खूप दूर बॉल. आणि तोपर्यंत 2 धावेचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला.
2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. आदरणीय नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे भव्य दिव्य पहिलं पर्व आणि पहिली झलक सगळ्यांपेक्षा अलग असं काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून करून दाखवलं. आणि म्हटलं जातं ना की काम ऐसा करो की नाम होना चाहिए, नाम को ऐसा बनाओ नाम सुनकर काम होना चाहिए. गावदेवी चषक आता पिसारवे हे ते ब्रँड बनलंय की येत्या काळामध्ये या स्पर्धेमध्ये संघ शोधायला जायची गरज लागणार नाही. ऑर्गनायझर्सला संघ स्वतःहून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील. कारण एखादी चांगली स्पर्धा असली, आयोजन चांगलं असलं की प्रत्येक टीमला वाटतं की ही स्पर्धा खेळावी आणि भविष्यात गावदेवी चषक हे त्या दर्जाचं आपलं अगदी एक सेट स्टँडर्ड करताना तुम्हाला पाहायला मिळेल. षटकं संपली 4. या ओव्हर्समध्ये फक्त खर्च झाले धावा. या ठिकाणी आपण पाहता 8 आणि धावफलक्या 45ला 4. एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा परतू या मॅचमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या सोबतीनं आपण पाहता दर्शन दादा आणि त्या सोबतीने आपण पाहता अजय दादा म्हात्रे आपल्या सोबत उपस्थित आहेत. चला या बंधुराजांनो व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत. षटकं संपली 4. 45ला 4 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. एका षटकाचा खेळ अजून या ठिकाणी बाकी आहे. हारकर भी कभी मुस्कुराना जिनकी पहचान, मैदान में लड़ना ही जिनका अरमान. संघर्ष तो होगा ट्रॉफी के लिए किस्मत के खेल में, और हार और जीत का अंतर इसमें संघर्ष बेहतरीन होना चाहिए. इथे कडक फटका आला सुमित खंडागलेच्या बॅटमधनं, खूप आकाशच्या बॅटमधनं. आणि सुमितची बॅट अजूनही शांत आहे. 6 बॉल 5. आकाशच्या बॅटमधनं आला षटकार. धावफलक पोहोचला 51-51. आणि अजून एक मारला तर या ठिकाणी 500 आणि सलग 3 मारले तर 1000. अंकित फॉर्च्यून इव्हेंट्स कडनं फलंदाज आकाशसाठी. बॉल तयार. हा देखील बॅटच्या समोर होता. अगदी मिस केली लाईन. बीट झाले. समोर खेळायचं होतं, व्ही शेपमध्ये लॉफ्ट करायचं होतं. बॉलचा वेग मागच्या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये थोडा जास्त होता. नीरज आला बॉलिंग ट्रॅकवर. डावकुऱ्या त्याचा फिरकी पट्टू आहे नीरज. धावफलक 51ला थांबलाय. गावदेवी चषक पिसारवे आपल्या भेटीसाठी 4थ्या रात्रीत. फ्रंट फुटला पुढे सरसावलं. यष्टीरक्षकानं मागे आपलं काम केलंय. काम तमाम. आली विकेट गोलंदाज नीरजच्या खात्यात आणि फलंदाज या ठिकाणी झालेत बाद. ला 5. सिंगलचा मानस आणि बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. आणि स्कोर कार्ड धावफलकावरती पुढे चालला 52. 52 धावा. मागच्या मॅचमध्ये देखील 53 धावेचं लक्ष होतं आणि ते जर आतापर्यंत आपण पाहिलं तर या मॅचमध्ये अगदी त्याच्या थोडंसं पुढे जाऊ शकते टीम. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुमित एक अतिशय चांगला फलंदाज, सेन्सिबल क्रिकेट, त्याच्या क्रिकेटचं स्किल टेक्निक चांगलं आहे. या मॅचमध्ये स्वतःला प्रूफ करताना थोडंसं प्रेशर त्याच्यावरती आहे. म्हणजे मागे काय घडलं ते विसरून त्याला शेवट गोड करणं या मॅचमध्ये खूप गरजेचं आहे. 52ला 5. 52 लॉस ऑफ 5. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेचायचं होतं. इकडे देखील मिस टायमिंग आहे. हुक बॉल चाललाय अगदी फाईन लेगच्या दिशेनं वळलाय. 2 पूर्ण झालेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आता केला जाणार नाही. क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी खूप लवकर आलेत. धावफलक 2ने पुढे जात आहे.
54, 54 धावा, 54ला 5 बाद. अंतिम बॉलचा खेळ पहिल्या डावातील या ठिकाणी शिल्लक आहे. 54 लॉस ऑफ 5, 54ला 5 बाद. पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू आणि गुलशन आता सचिन दादा या गोष्टी घडतील. आता आलाय खंडागळेचा वार, बॉल चालला सीमा पार. खंडागळेची बॅट एकच सांगतीये, एकही मारा लेकिन एकदम सॉलिड और सुपर से ऊपर मारा. डाव संपला पहिला आणि टार्गेट सेट करणारा बॉल होता. 60 कंप्लीट, लॉस ऑफ 5, 61 रन चेस आणि विनर वर्सेस विनर मॅच आहे, त्यामुळे टॉस होणार नाही आहे. आणि मागचा सामना जिंकणारी टीम पिंपरी कुठेही जाऊ नका. जसा हा सामना संपेल लगेचच तुम्हाला कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी टॉससाठी अगदी इकडे रिपोर्ट करायचा आहे. आणि या बोलूयात आपण मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आणि ऐकूयात आवाज आपण बेलवलीचा, ज्या गावानं बेलवली गावाला समालोचन क्षेत्रामध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या नजरा आदरानं खेळून ठेवण्यास भाग पडला आणि आपल्या आवाजानं अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा केली. माझ्या लाईफमध्ये ना समालोचक मी अनेक पाहिले, मात्र प्रेझेंटेशनचा बादशाह अर्थात ज्यावेळी बक्षीस वितरण सोहळा होतो, मालिकावीराच्या सर्वाधिक मोस्ट व्हिडिओज व्हायरल, खरं तर जिकडे प्लेयर्सच्या इमोशन्सला त्यांच्या मनातून काढून घेण्याचं स्किल आणि टेक्निक जर माझ्या दृष्टिकोनानं कोणाकडे तर ते नाव आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामांकित समालोचक आमचे मित्र दिनेश पाटील बंधू सर. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 61चा पाठलाग करायचा आहे, सामना लगेचच सुरू होईल आणि 30 चेंडू 61 धावा मैदानावरती पूर्ण करायच्या. टीम नवीन वसाहत समोर संदीप दादा स्मृती कोपरा संघाला. रोचक ओंकारजी शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकला पूर्वार्धामध्ये. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा पूर्वार्ध रंगला. मागच्या सामन्यामध्ये 52 धावा बोर्डवर लागल्या आणि 53चा पाठलाग मात्र एक बॉल राखून केदारेश्वर पिंपरी संघानं केला. परंतु या सामन्यामध्ये मात्र विचार केला तर तब्बल 60 धावा बोर्डवर लागल्या. खंडागळेचा मास्टर स्ट्रोक शेवटच्या बॉलवरही दिसला आणि त्याच्यामुळेच 61 धावांचा टार्गेट सेट झालाय. या मैदानानं 105 धावा पाहिलेत, त्याच्यामुळे आव्हान कितीही उभं करा ते कमी नाही आहे किंवा छोटं नाही आहे किंवा मोठंही नाही आहे. छोट्या धावाही इथे झालेत आणि मोठ्या धावांचाही पाठलाग झाला आहे. त्याच्यामुळे इथे धावा 61 जरी असतील ना तरी शनिकृपा कोपरा संघ त्यासाठी ट्राय करेल का की एका बाजूला साई 11 नवीन वसाहत रोहिंजन संघ या धावांना रोखण्यासाठी आपल्या गोलंदाजांची कामगिरी भरीव ठेवेल का.
दुर्गेश ठाकूर वन ऑफ द ग्रेट बॅटर आणि त्याचबरोबर नीरज ठाकूर दोन सलामीर क्रीजकडे रवाना झालेत. 5 षटकांचा खेळ आणि सगळ्यात मोठा खेळ म्हणजे 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. फिल्डिंग करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे की पहिला बॉल पडल्यावर टाईम अलॉट होईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील. फलंदाज बाद झाल्यावर तुम्हाला आम्ही तिथं टाईम देऊ. जरा सामना सुरू करा. तीस बॉल आणि 61 धावांची गरज. पहिला बॉल नवीन वसाहत रोहिंजन संघाचा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे अक्षय घाडगे. सैनिक कृपा संघाचा दुर्गेश ठाकूर ऑन स्ट्राईक. दुर्गेश ठाकूर स्ट्राईकवर. पहिलाच बॉल अखो टप्प्याच्या बॉलला दिशा दिली आहे. फक्त दिशा नाही आहे तर अंतरही गाठलंय. पॉईंटच्या डोक्यावरून या धावांचा पाठलाग आम्ही करू शकतो असाच काहीसा फटका पहिल्या बॉलवर आला आणि तिथून मात्र 61चा पाठलाग होऊ शकतो हे इशारे स्पष्ट केलेत दुर्गेशनं. अखो टप्प्याचा बॉल ॲब्सल्युटली खराब. बॉल हवेत राहिला. पहिल्याच बॉलवर मात्र षटकार ठोकला परंतु पुढच्याच बॉलवर दुर्गेश ठाकूरची बहुमूल्य विकेट मात्र अक्षय घाडगेनं कमावली. राधे ठाकूर. गुणलेखनाची चोख भूमिका राहुल यांची पाहिली. धानसरचा एक उत्तम राहुल पोरजी. गुणलेखक गुलशनजी पाटील किरवली दोन कामं करतायत चॅटिंग आणि स्कोरिंग ही. गुलशनची कामगिरी चोख आहे. खोलवा टप्प्याचा बॉल काय सुरेख राहिलाय पण रिकामी जागा आहे. पाठलाग होईल का? अंतर दूर राहिलाय. बॉलनं मात्र मागे वळून पाहिलंच नाही. 2 षटकानं पाठलाग जरूर केला परंतु अगदी स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी डाव्या हाताकडून बॉल आला. सीमारेच्या बाहेर आलाय. हा चौकार. राधे ठाकूरनं ही तशीच सुरुवात केली आहे. हा बॉल चांगला होता अक्षय गाडगेचा कारण ज्या प्रकारे ट्रॅव्हल केला फक्त दिशा दिली आणि मैदान सुंदर असल्या कारणानं सीमारेषा ही अगदी सहज पार केली आहे बॉलनं. अखो टप्प्याचा बॉल. बॉल खराब. जसा पहिला बॉल होता त्याच प्रकारची ही गोलंदाजी मात्र सुरू आहे. इथे चांगली फटकेबाजी सुरू झाली आहे आणि ठोकतोय इथे आणखीन एक चांगला फटका तो म्हणजे खणखणीत चौकार. पहिल्या बॉलवर षटकार नंतरच्या बॉलवर विकेट आणि लागोपाठचे 2 चौकार. हा बॉल खराब होता ॲब्सल्युटली अक्षय गाडगेचा. पुन्हा अखो टप्पा. दिशा दिली जाईल. सुरेख सुरेख फटकेबाजी. षटक क्रमांक 1 अक्षय गाडगे हाताळतोय आणि अशा प्रकारची रणनीती ॲब्सल्युटली भावणार कारण ज्या धावपट्टीवर मोठे फटके बसतात तिथे शॉर्ट टप्प्याची गोलंदाजी मात्र माघातच पडणार. ठोकला तो षटकार.
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 1 विकेट 1 डॉट बॉल 2 षटकार 2 चौकार या सहित धावपळकर धावा लागल्या त्या म्हणजे check. तब्बल 20. तर या व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय आदरणीय ज्येष्ठ नागरिक आणि आपले या ठिकाणी तानाजी गायकर काका आपल्या सोबत आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर काकांना विनंती आहे यावा आपण आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करतोय. तर काका या आपण आपला शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. आई गावदेवी चषक पिसारवेच्या वतीनं हा भव्य सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. ज्येष्ठांचा शुभ आशीर्वाद खरं तर ही आपल्या यशाची पावती आहे आणि तुमचा आशीर्वाद नेहमीच असाच या स्पर्धेमध्ये राहू दे. आपलं मनपूर्वक आभार. हे आपण या ठिकाणी सन्मान करतोय आदरणीय तानाजी गायकर काकांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान खरं तरी या स्पर्धेची ओळख आहे आणि पाहुण्यांचा सन्मान म्हणजे आपलं आद्य कर्तव्य. आपली संस्कृती आपल्याला सांगते की अतिथी देवो भव. यानंतर आपण सन्मानासाठी आमंत्रित करूयात आदरणीय वसंतजी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावरती केला जाणार आहे आणि आदरणीय वसंत पाटील साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक फक्त 2 मिनिटं दिनेश सर तुमचा वेळ घेतो. पाहुण्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. काही क्षणात हे सगळे सन्मान या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. सॉफ्ट हँडने खेळ आहे. समोरचा बॉल लॉंग ऑन ला एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि या दरम्यान व्यासपीठावरती आपण तानाजी गायकर साहेबांना सन्मानित होताना पाहता. थोडंसं दिदी बाजूला हवं, मागे कॅमेरा आहे आपल्याला कव्हर करायचा आणि हा सन्मान होताना या ठिकाणी आपण पाहता आदरणीय तानाजी गायकर साहेबांचा आणि तो केला जातोय आपल्या या स्पर्धेच्या शिलेदारांच्या शुभ हस्त. मायचुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड अशी आठवण क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेला हा मोमेंटो देऊन इथे पाहुण्यांचा सन्मान आदर सत्कार केला जातोय. यानंतर आपण आमंत्रित करूयात वसंतजी पाटील यांना. वसंतजी पाटील यांचा सन्मान आपण करतोय. तर वसंत पाटील साहेबांना विनंती आहे आपण यावं. तर काकांना विनंती आहे काका आपण यावं, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. वसंत पाटील साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मॅच सुरू करतो बंधू आपण. आम्ही जणू काही झेल घेणारच नाही की काय असाच काहीचा प्रयास राहिलाय. लागोपाठच्या 2 बॉलवर सुटलेले हे साधे सोपे झेल मात्र अडचणी निर्माण करतील नवीन वसाहत रोहिंग्या संघासाठी. धावफलकावर पहिल्यांदा 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी जरूर टार्गेट सेट केला, परंतु शतरक्षण आणि गोलंदाजी मात्र अतिशय खराब राहिली आहे. या षटकामध्ये रणजितनं चांगली गोलंदाजी केली आहे जरूर, चांगले 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 म्हणत असताना 2 संध्या त्यानं निर्माण केल्या फलंदाजाला बाद करण्याचं आणि मग कळलं की आपला शतरक्षक आपल्याला साथच देत नाही आणि मग मात्र फुलटॉसला मिडविकेटच्या दिशेनं ट्रॅव्हल केला. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. राधे ठाकूरचं बरसनं काय सुरेख राहिलंय. 6 बॉलमध्ये 19 धावा, ज्याच्यामध्ये आतापर्यंत विचार केला तर चांगली फटकेबाजी आहे. 3 चौकार 1 षटकार, चांगली फटकेबाजी राधे ठाकूर. आता 20 बॉल 34 धावांची गरज, 27 धावा बोर्डवर लागलेत. आउटसाइड द ऑप्शन मात्र कनेक्ट नाही करू शकला फलंदाज या बॉलला आणि अखेरकार 1 डॉट बॉलची सांगता होते. पलटवार करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सामना सुरू आहे, मागचा सामनाही 53 धावांचा काय क्लोज काउंटर राहिलाय, व्हेरी क्लोज. एक रोमहर्षक सामना अनुभवायला मिळाला आपल्याला. तसाच हा सामना चांगला बॉल दिशा दिली आहे, शतरक्षक पुन्हा फंबल सगळं बिनसलंय कारण फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला परंतु कीपर बॉलला घेऊच शकला नाही, तो स्वतः स्टंपवर पडला आणि अशी आऊट देण्याची पद्धतच आपल्याकडे नाही आहे जर स्टंपवर फलंदाज डायरेक्ट पडला बॉल न घेता तर. आणि अखेरकार इथे मात्र 1 रन शेवटच्या बॉलवर कंप्लीट झाली आणि एका रन्सनं धावपळकर धावा लागल्या, त्या तब्बल 28 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. राधे ठाकूरनं 8 बॉलमध्ये 20 धावा, नीरज ठाकूरनं 2 बॉलमध्ये 2 धावा, 10 बॉलमध्ये 22 धावांची पार्टनरशिप झाली आहे. कारण पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून दुर्गेश परतला, त्यानंतर मात्र या दोघांमध्ये एक महत्त्वपूर्ण भागीदारी जी मागच्या सामन्यात 2 राहुलमध्ये पाहायला मिळालेली, राहुल जाधव आणि राहुल भातोशेमध्ये. 18 बॉल 33 धावांची गरज.
18 बॉल 33. मागच्या सामन्यामध्ये 18 बॉल 32ची गरज होती, इथे मात्र 18 बॉल 33. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा सामना सुरू आहे. वेळ फक्त गमवू नका तुम्ही, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटकं टाकायची आहेत याची नोंद घ्या. रणजित बाबरनं 8 धावा दिल्या, 1 चौकार, परंतु मी म्हणेन की गोलंदाजी खूप छान राहिली आहे त्याची. शतरक्षकाने सोडलेले 2 झेल मात्र नवीन वसाहत संघाला थोडंसं अडचण निर्माण करतायत. पहिलाच बॉल हवेत उडायला, रिकामी जागा आहे, बॉलचा पाठलाग सुरू आहे. डीप खबरला रिकामीच जागा होती, तिथे मात्र शतरक्षक पोहोचू शकला नाहीये. आणि अशा प्रकारे इथेही एक येतोय 1 सीमारेच्या बाहेर, हा खणखणीत चौकार. पवन गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिल्याच बॉलवर चौकार. 9 बॉल 24 धावा आतापर्यंत राधेनं जमवल्यात. येस, गोलंदाजावर ऑब्जेक्शन. चला रेडी राहा, कोणी आयोजक कमिटी उभा राहा, कोणीतरी एक पंच. ओके, हवेत राहिलाय बॉल, हवेत राहिलाय, हाही झेल सुटलाय. तिसरा झेल सोडला एका सामन्यामध्ये. जर असे झेल सोडले तर तुम्ही धावा कशा रोकाल, कारण जीवनदान मिळतंय कोणाला, तर इथे मात्र जीवनदान राधे ठाकूरलाच मिळतोय. 2 जीवनदान सहित राधे ठाकूर खेळतोय. नीरजला 1 जीवनदान, 3 जीवनदान मिळत आहेत. गोलंदाज नेमका आणखीन काय करणार, 11चा गेम आहे, एकट्याचा नाही. स्लॉटमध्ये आलेला बॉलला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता नीरजला, परंतु कनेक्ट नाही करू शकला. बंटी ठाकूर यांचा हा संघ आहे. शनिकृपा कोपरा अतिशय उत्तमरित्या संघ खेळताना पाहतोय, पण धावांचा पाठलाग पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा त्याने जोडल्या, आणि नंतर मात्र आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये त्याने यश आलंय. नवीन वसाहत रोहिंजन वर्सेस शनिकृपा कोपरा या 2 संघादरम्यानची लढत. पवन गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर, नीरज ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द विकेट, पीक केलाय. पुढ्यात पडलेला बॉलला, लेग स्टिकवर पडलेल्या या बॉलला मात्र लेग स्टिकच दाखवली. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या नव्हे तर डीपला असलेला शतरक्षकाच्या डोक्यावरून एक सुलतानी आसमानी फटका खेचलाय. ज्याप्रमाणे शेवटच्या बॉलवर पूर्वार्धामध्ये खंडाकल्यानं बॉल खेचला होता ना, त्याची पुनरावृत्ती जिथं पाहायला मिळाली. नीरजचा मनगटी फटका अनुभवला, ठोकला षटकार. मोठ्या फटक्यानं सामन्याचं अंतर कमी केलं जात आहे. सुटलेले झेल आणि सुटलेला झेलचा आता मात्र त्रास नवीन वसाहत संघाला जाणवतोय, यातील मात्र शंका नाहीये. 14 बॉलमध्ये 33 धावांची पार्टनरशिप झाली. आणखीन एक चांगला फटका आहे. शतरक्षकाला चकवलं जातंय की नाही, रोखलं गेलं. 30 यार्डामध्ये अगदी गलितीच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. शतरक्षक धावत सुटला आणि बॉलला मात्र रोखला. 1 रन्स कंप्लीट केली. एका रन्सनं धापणकर धावा लागल्या. त्यात तब्बल 40 धावा, अजूनही 13 बॉल आणि 21 धावांची गरज. 13 बॉल आणि 21 धावा. राधे ज्यानं 25 ठोकलेत, नीरजने एक षटकारासहित 9 धावा ठोकलेत. पवन गायकवाडची गोलंदाजांची तशी चूक म्हणता येणार नाहीये. शतरक्षकांनी केलेली चूक, पहिलं षटक अक्षयचं खूप मागणं राहिलं. फुल टॉस, फटका फसलाय. वारंवार संधी मिळणार नाहीये. आखिरकार ज्या राधे ठाकूरनं हा सामना बनवला होता त्याला फुलटॉसवरच फसवला आणि फलंदाज क्रमांक 2 होईल बाद. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे तब्बल 40 धावा, 12 बॉल 21 धावांचं गणित.
मध्ये नवीन वसाहत रोहित जनसंघ खेळला आहे. पण इथून काही बिनसलं नाही आहे, कारण इथून अजून कोणीही जिंकला नाही आहे आणि इथून अजून कोणीही हरलाही नाही आहे. कारण अजूनही 12 बॉलचा संघर्ष आहे आणि 12 बॉलमध्ये 21 म्हणजे आव्हान अजून ताकदीचं आहे. एक षटक जो षटक क्रमांक 4 येईल तो षटक कशा प्रकारे हँडल करेल साई 11 नवीन वसाहत रोहित जनसंघ, किंवा खऱ्या अर्थानं पूर्वार्धाचा विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये 37 धावा नवीन वसाहत संघाच्या बोर्डवर होत्या, पण त्यापेक्षा किंचितसा सरस 40 धावा बोर्डवर लावले शनिकृपा कोपरा संघानं. त्याला जबाबदारी फिल्डिंग डिपार्टमेंट आहे. सुटलेले 3 झेल आणि राधे ठाकूरकडून अपेक्षा होत्या की फुलटॉस बॉलवर तो फसला आणि तिथून आता मात्र नवीन डाव अक्षय आणि नीरजला सावरायचा आहे. अक्षय पाटील आणि नीरज ठाकूर असे 2 खेळाडू मात्र क्रीजवर उभे आहेत. 12 बॉल 21 धावांचं समीकरण. नवीन वसाहत की शनिकृपा कोपरा या 2 संघादरम्यान कोण जिंकेल आणि पिंपरी संघाच्या विरोधात कोणता संघ फाईट करेल. 15 मिनिटामध्ये पहिले 3 षटकं टाकण्यात आले आहेत. त्याच्यामुळे चला सामना सुरू करा. 5 मिनिटामध्ये षटक तुम्हाला काही करून हँडल करायचं आहे. नीरज ठाकूर स्ट्राईकवर तर गोलंदाजीच्या मार्कवर सुमित खंडागळे. आखूड टप्प्याचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, फेकाफेकी होतीये, एक्स्ट्राच्या रन जात आहेत. ह्या चुका मात्र त्रासदायक होतील नवीन वसाहत संघाला. वाईट बॉल, वाईट प्लस 22 एकूण 2 धावा या बॉलवर आल्या. या एक्स्ट्राच्या धावा मात्र शनिकृपा कोपरे संघाला खूप महत्त्वाच्या ठरतील आणि या 2 धावेनं धापलकर धावा लागला 42. चुका केल्या जातात वारंवार. पुन्हा एकदा बॉलला लेफ्ट केलाय. इथे मात्र आणखीन एक वाईट बॉल. नेमकं डोक्यात काय सुरू आहे ज्या वेळेला 12 बॉल 21 धावा, तसं गुलशन धावा कमी नाही आहेत. 12 बॉल 21 जर षटक चांगलं पडलं तर चांगला टार्गेट आणखीन राहू शकतो, परंतु एकही लिगल बॉल आतापर्यंत टाकला नाही आहे. कारण 3 धावा तर मोजल्या सुमित खंडागळेनं. त्याच्यामुळे 12 बॉल 18. 12 बॉल 18. अक्षय पाटील स्ट्राईकवर. सामना कसा राहतोय. अखेरकार हा बॉल लेफ्ट केला. पंचांनी इशारा केला की हा सुंदर बॉल आहे. सगळ्या साधा सोप्या धावा पाहिजेत असं वाटलं फलंदाजाला, परंतु सगळ्यात साधा सोप्या धावा नाही मिळत. आयुष्यामध्ये थोडासा काबड कष्ट आपल्यालाही करावे लागतात. त्याच्यामुळे बॉलला मात्र लेफ्ट केला. वाईटसाठी कोणाचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग ओके पाहिलं जाईल. तर तिसरे पंच सचिन दादा या आपण. पाहिलं जातं इथे मात्र बॉल लेफ्ट केलाय आणि त्यानंतर मात्र पंचांनी लिगल फरमाईश केली जरूर, परंतु त्या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय अक्षय पाटीलनं. वाईट बॉल आणि लाईनच्या बाहेरून झाला. पंचांनी मात्र दिलगिरी व्यक्त केली. एस ॲब्सल्युटली वाईट. पंचही देव नाही आहेत, पंचही माणूस आहेत. देवाकडूनही चुका होत आहेत आणि उघड्या डोळ्याने जे पाहिलं ते दिलं आणि अखेरकार पंचांनी दिलगिरी व्यक्त केली. निर्णयाचं तुमचं स्वागत आहे. वाईट बॉल, आणखीन एक वाईट बॉल. मात्र 4 धावा आतापर्यंत 3 बॉलमध्ये दिले, 3ही वाईट. एकही लिगल बॉल नाही आहे. स्वीट साऊंड आहे. बॉल सरळ हातात गेलाय आणि ते मात्र हा एक चांगला झेल टिपलाय आणि पवनने एक चांगला झेल टिपला. फलंदाज अक्षयला मात्र परतवलं. 3 पहिला वाईट बॉल नंतर
हा एक लिगल बॉल मिड विकेटला एक चांगला झेल झाला आणि फलंदाज अक्षय पाटील बॅक टू डगआउट. देशा माध्यमात आदरणीय स्पर्धेचे शिल्पकार दर्शन चरपट शेठ म्हात्रे आणि त्या सोबतीनं नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीनं गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. 3 वाईड नंतर मात्र एक विकेट आली आहे आणि विकेटपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते महत्त्वाचं आहे डॉट बॉल. एक डॉट बॉल शनिकृपा कोपरा संघाला त्रासदायक राहील, परंतु एक डॉट बॉल मात्र विजयाकडे एक पाऊल पुढे टाकेल. तो नवीन वसाहत रोहिंजा संघ. सुमित खंडागळे अखोट टप्प्याचा बॉल, लेंथ बॉल, खराब बॉल. नवीन वसाहत रोहिंजा संघाच्या गोलंदाजांनी अशाच प्रकारची काहीशी गोलंदाजी केली आज. अखोट टप्प्याची गोलंदाजी आणि अखोट टप्प्याच्या गोलंदाजावर प्रत्येक बॉलवर प्रहार झाला. फक्त एक फुलटॉस बॉलवर जरूर राधे फसला, परंतु आता प्रत्येक फलंदाज फसणारा नाही आहे आणि इथे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या सामन्याला कलाटणी देणारा मोठा फटका जयेश ठाकूरनं आलेला दाखवला. हा षटकार विचारविनिमय करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये अक्षयने धावा मोजल्या 20. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. खराब क्षेत्ररक्षण हा त्यांचा मुख्य ड्रॉबॅक राहिला. 3 सुटलेले झेल, त्यानंतर झालेले प्रहार आणि आता हा सुमित खंडागलेनं पहिले टाकलेले 3 वाईड बॉल आणि एक अखोट टप्प्याचा बॉल, हा फुलटॉस बॉल. खराब गोलंदाजी होतीये, खराब गोलंदाजी होतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, कॅज्युअल अप्रोच आहे. वाईट बॉल, वाईट प्लस 22 आणि मला असं वाटत नाही इथून की पराभवापासून कोणी वाचू शकतो का नवीन वसाहत संघाला. त्या प्रकारचा कॅज्युअल अप्रोच राहिला नवीन वसाहत संघाचा. त्या सामन्यामध्ये मला असं वाटलं राहिलंच नाहीत, कारण 61 धावा तशा कमी नव्हत्या ज्या मैदानावरती, परंतु खराब गोलंदाजी, खराब फिल्डिंग आणि इथे पुन्हा एकदा सुमित खंडागलेची आणखीन खराब गोलंदाजी. याचा विचार केला 6 धावा त्याने एक्स्ट्रा दिलेत टाकलेल्या 2 लिगल बॉलमध्ये आणि एक षटकारही खालाय. एक विकेट बाद केला आणि 12 धावा 2 बॉलमध्ये आल्यामुळेच 10 बॉल आणि समीकरण बनलं 9 धावांचं. नीरज ऑन स्ट्राईक ज्याने एक चांगला षटकार मागच्या सामन्यामध्ये षटकामध्ये दाखवला आहे. आणखीन एक कॅच सुटली, आणखीन एक झेल सुटला. इथं टेन्शन मात्र सचिन कडू साहेबांना येतोय, इथं टेन्शन 12th मॅनला येतो आणि इथे टेन्शन गुलशन पाटीलला येतोय. कधीतरी ना आपण कदाचित हाही वाईट झाला असता, खूप बाहेर होता, परंतु बॅटची कडा, किपरने तो झेल सोडला. 9 बॉल 8 धावा. आणखीन एक वाईट बॉल. जणू काही विचार केलाय सुमितनं याच षटकामध्ये सामना संपवायचा. बस झाला, जास्त नको लाड यांचे, कारण वाईट टाकलेत त्यानं आतापर्यंत. विचार केला तर 5 वाईट बॉल एका षटकामध्ये, तब्बल 5 वाईट बॉल, एक षटकार, 14 धावा आणि एक विकेटही आहे. म्हणजे 2 बॉलमध्येच त्यानं 14 धावा दिलेत. खराब गोलंदाजी. षटकार त्यानेच मारले होते का? आणखीन एक चांगला फटका होता. इथे चांगला फटका आहे, कव्हर पॉईंटच्या मधून. काय सुंदर फटकेबाजी. आणि शनिकृपा संघ मात्र या सामन्यामध्ये आपले फलंदाजीच्या माध्यमातून मक्तेदारी सिद्ध करतोय, ठोकतोय. आणखीन एक बहारदार. हाही वाईडच होता, हाही वाईडच झाला असता जर सोडला असता तर, परंतु चांगल्या फटक्या धावा आल्या तब्बल 4 आणि 4 धाव्याने धाबलकर धावा लागल्या तब्बल 58. 3 धावांची गरज. अखेरकार एक चांगला बॉल टाकण्याचं धाडस दाखवलं. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. धावांची गरज आहे अजूनही 3. 7 बॉल 3.
पिंपरी संघ नाही का मग येताना पाहतोय विनर वर्सेस विनर या दोन संघादरम्यान लढत. फुल टॉस बॉल. मी म्हटलं होतं सुमित ठरून आलाय या षटकामध्येच सामना संपवायचा आणि सगळ्याच्या सगळ्या धावा 21 धावांची गरज होती त्यानं 23 दिल्या. चला दोन्ही विनर्स कॅप्टन टॉससाठी आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. मुख्य VIP डाईस टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिनेश सर आपण अनाऊन्स करूयात. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना उत्तम फलंदाजी केली सामन्याला कलाडणी दिली 11 बॉल 25 धावा 1 षटकार 4 चौकारांसहित धावा ठोकल्या तो राधे ठाकूर ठरला या सामन्याचा सामनावीर.